हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 19 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या बातमीकडे. भारत झिम्बाब्वे संयुक्त संरक्षण सहकार्य बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. भारताच्या पहिल्या मॉडेल सीमावर्ती गावाचा दर्जा चुमूर या गावाला मिळाला. चुमूर हे गाव लडाख येथे आहे. भारतातील नवीन औद्योगिक उत्पादन निर्देशांकासाठी आधार वर्ष 2022-23 निश्चित करण्यात आले. पुढे पाहूया. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात जानेवारीमध्ये पार पडणार आहे. 28 ते 31 जानेवारी 2027 रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे हे संमेलन पार पडणार आहे. नांदी 100व्या साहित्य संमेलनाची या उपक्रमाद्वारे पुणे, मुंबई वगळता ज्या ठिकाणी संमेलने झाली नाहीत अशा महाराष्ट्रातील 48 ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलन पूर्व 99 साहित्यिक उपक्रमांच्या 100व्या साहित्य माध्यमातून संमेलनाची नांदी होणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमन यांनी दिली. पुढे पाहूया. तेलंगणा राज्याने जर्मनीतील थुरिंगिया या प्रदेशासोबत तंत्रज्ञान व स्टार्टअप क्षेत्रात सामंजस्य करार केला. आकाशवाणीने 2026मध्ये 90 वर्षे पूर्ण केली. नासाने जून 2026मध्ये आर्टिमिस 3 हा ऐतिहासिक चंद्र मोहिमेसाठी 4 सदस्यीय चमूची घोषणा केली. जम्मू काश्मीर व लडाखला सर्व ऋतूंमध्ये जोडणाऱ्या महत्त्वाच्या बोगद्याचे नाव जोंजिला बोगदा असे आहे. APEDA हे आसाममधील तेजपूर लिचीला GI टॅग प्राप्त झालेला आहे. फळाची दुबईला पहिली निर्यात सुलभ केली आहे. उत्तर प्रदेशने ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेटसाठी प्रोजेक्ट गंगा प्रकल्प सुरू केले आहे. पुढे पाहूया. प्रियदर्शिनी मोफत प्रवास योजना सुरू करण्यास केरळ राज्याने मान्यता दिली. 114वी आंतरराष्ट्रीय श्रम परिषद जिनेवा येथे झाली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून तमीम इक्बाल यांची निवड करण्यात आली आहे. पुढे पाहूया. जगातील पहिले ट्रिलियनेअर एलन मस्क बनले आहे. स्वप्नदास गुप्ता यांची पश्चिम बंगाल राज्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारताचे पुढील लष्कर प्रमुख धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे पाहूया. जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ भारत देश बनलेला आहे. ज्ञानेंद्र सिंह मलिक गुजरातचे DGP बनले आहे. जगातील सर्वात मोठे व्हेल कब्रस्तान हिंदी महासागर येथे शोधले गेले आहे. पुढे पाहूया. भारताचे सर्वोत्कृष्ट कंटेनर पोर्ट म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्टला घोषित करण्यात आलेली आहे. 13व्या ब्रिक्स अर्बनायझेशन फोरमचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची 11वी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. G7 शिखर परिषद फ्रान्स येथे सुरू केलेली आहे. ग्लोबल चेस म्हणजेच बुद्धिबळ लीगचे 4थे सत्र बेंगलोर येथे आयोजित केले जाईल. ग्लोबल विंड डे 2026 परिषदेचे आयोजन गोवा येथे केले जाईल. पुढे पाहूया. भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेले मिशन सुदर्शन चक्र क्षेपणास्त्र संरक्षण क्षमतांशी संबंधित आहे. जागतिक वृद्ध छळ प्रतिबंध जनजागृती दिन 15 जून रोजी साजरा केला जातो. चर्चेत असलेले ऑपरेशन मिलाप गुजरातद्वारे राबविले गेले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.